काही वेळापूर्वीमध्ये केस कोर्टामध्ये वाल्मिक कराड प्रकरणी सुनावणी झाली होती आणि आता वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीत वाढ करण्यात आल्याची माहिती आहे। वाल्मिकच्या कोठडीत आता 14 दिवसांची वाढ झाली। खरं तर दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला, तर वाल्मिकच्या न्यायालयीन कोठडीत आता वाढ करण्यात आली। 14 दिवसांची ही वाढ करण्यात आली। वाल्मिकच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली। काही वेळापूर्वीच केस न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली होती आणि आता न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला। वाल्मिकच्या कोठडीमध्ये आता 14 दिवसांची वाढ करण्यात आली। वाल्मिक कराडला पुन्हा आता त्याची तुरुंगात रवानगी झाली आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। वाल्मिक कराडला केस न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं, सुनावणी झाली होती आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिकला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली। त्याच्या कोठडीमध्ये आता 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराडच्या कोठडीत आता 14 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे। वाल्मिकला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली। केस कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली। खरं तर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आणि यामध्ये आता वाल्मिकच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली। वाल्मिकच्या संपत्तीबाबत माहिती घ्यायची आहे, चौकशी करायची आहे, असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला होता आणि आता 14 दिवसांची त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू पुरगे यांच्याकडून। विष्णू, काय अधिकचे अपडेट्स? न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दोन्ही बाजूंनी जे आहे ते युक्तिवाद करण्यात आला होता आणि त्यानंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जे हे सगळं प्रकरण सुरू होतं आणि त्यानंतर हा मोठा निर्णय आल्याचं पाहायला मिळालं। खरं तर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस कोठडी सुनावली जाईल, त्यासाठी 10 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आलेली होती, जे आहे ते सरकारी वकिलांकडून। मात्र युक्तिवाद करण्यात आलेला होता, त्यामध्ये काही रेफरन्स देण्यात आले। 10 वर्षापेक्षा अधिक जे